मंत्री गिरीश महाजन बोलतात, आपण थेट जाऊयात. नाही, वृक्षप्रेमी आहेत नाशिकमध्ये. निश्चित झाडाचं संवर्धन झालं पाहिजे, निसर्गाचा समतोल असला पाहिजे, या बाबतीमध्ये कुठले दुमत नाही. त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे. पण आपल्याला माहिती आहे 12 वर्षानंतर आपल्याकडे कुंभ येतो. त्याला देशाचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष हे या कुंभमेळ्याकडे आहे. प्रयागराजला जी गर्दी झाली त्या धर्तीवर आपण बघितलं तर गेल्या वेळीपेक्षा तिप्पट चौपट गर्दी या वेळेला कुंभमेळ्यामध्ये होणार आहे. म्हणून इथे ही जी जागा आहे पंचवटीमधली, इथे साधुग्राम आहे, जे साधूंचा सगळा निवास असतो. गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून ही परंपरा इथली आहे. ही जागा साधुग्रामसाठीच राखीव ठेवण्यात आलेली आहे. आणि म्हणजे 54 एकर जागेवर झाडं असतात, लावली जातात अधूनमधून या ठिकाणी कुंभ झाल्यानंतर. आणि दरवर्षी इथे कुंभच्या निमित्ताने जे साधू येतात त्यांच्यासोबत निवासस्थानं असतात, तिथे टेंट असतात, शेड केले जातात. म्हणून याही वर्षी आता 1.5 वर्षावर कुंभ राहिलेला आहे. आणि म्हणून गर्दी बघता येणारे सगळे साधू आहेत, भाविक आहेत, संख्या मोठी राहणार आहे. आणि म्हणून त्यांची व्यवस्था ही करावी लागेल. म्हणून या ठिकाणी काही 10-12 वर्षामध्ये 8-10 वर्षामध्ये झाडं उगवलेली आहेत. काही इथे प्लांटेशनही झालेलं आहे. मला वाटतं की आता छोटी झाडं आहेत ती 10 वर्षाच्या आतली आहेत, ती नंतर लावली गेलेली आहेत, ते काढावी लागतील. त्याच्यामध्ये बाबुळची झाडं आहेत, अजून दुसरे काशीची झाडं आहेत, काही रेंट्री आहेत, हे सुद्धा या ठिकाणी उगवलेले आहेत. मला वाटतं ते काढल्याशिवाय इथे साधूंची व्यवस्था, महत्वाची व्यवस्था होऊ शकणार नाही आणि करणं अपरिहार्य आहे. आणि म्हणून काही जी झाडं आहेत 10 वर्षाच्या आतली आहेत, काही जी फॉरेन प्रजातीची आहेत, त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील. आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे. प्राधिकरण जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तशा पद्धतीने आम्ही प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेकडून आणि त्याची बैठक होईल. त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन आम्ही मागवलेलं आहे. ते सगळं ऐकून जे आवश्यक आहेत, जे काढावी लागतील ती झाडं मी काढू. पण ही झाडं काढत असताना ज्या झाडांना वाचवता येईल, पुन्हा त्यांना दुसरीकडे त्यांना लावता येईल, अशा पद्धतीने सुद्धा आमच्याकडे कमी योजना आखलेली आहे. ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू. पण एक झाड जर गेलं तर 10 झाडं त्या बदल्यामध्ये, सगळी मोठी झाडं, अशी नाही की छोटी झाडं लावली पुढच्या वर्षी आली का नाही गेली, तसं होणार नाही. एका झाडाच्या बदल्यामध्ये 10 झाडं. इथे फाशीचा डोंगर आहे, इथे अजून पेट रोडला जागा आहे आमच्याकडे, मोठी जागा आहे की त्यामध्ये हजारो झाडं आम्ही लावू शकतो. त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे, आमच्या मनपाने घेतलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सगळ्यांचं ऐकून आम्ही पुढची कारवाई या ठिकाणी करू. पण कुठेही निसर्गाचा ऱ्हास होईल, कुणालाही निसर्गप्रेमींना फार वाईट वाटेल असं या ठिकाणी आम्ही करणार नाही. पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे साधुग्रामची जागा आहे, इथे साधूंची व्यवस्था आपल्याला करावीच लागेल आणि त्याचा दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीच आहे. आणि ही जागा साधुग्रामसाठी रिझर्व्ह आहे. हो, खरं तर अशा पद्धतीनं या जागी महापालिकेची जागा आहे. या जागेवरती झाडं लावण्यासाठी महापालिकेच्याच विभागाला एनओसी दिल्यानंतर हे झाडं लागते. मग ह्या अधिकाऱ्यांना काय कारवाई केली जाणार का त्यांनी हे झाडं लावण्यासाठी एनओसी दिली? नाही, अशा एनओसी इथे सर्वात झाडं लावा मला वाटतं असं म्हणणं पाहिजे नाही. काही ठिकाणी जर तुम्ही प्लॅन अगदी नियोजित म्हणजे नियोजन करून व्यवस्थित लावली तर त्याला काही हरकत नाही. पण आता इथे साधुग्रामची जागा आहे, तर 12 वर्षांनी आपल्या सगळ्या साधूंची व्यवस्था करावी लागते. आणि इथे येऊन सर्रास कुठेही झाड लावा असं झालं असेल तर मग ते चुकीचं आहे, कारण मग आपल्याला इथे दुसरी व्यवस्था करता येणार नाही आणि आपल्याकडे पर्यायी जागा पण नाहीये. म्हणून मला असं वाटतं की जी झाडं आता आम्ही काढू त्याला एकाला 10 प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी झाडं निश्चित लावू. त्याच्यामध्ये 9 सुद्धा होणार नाही. त्याचं संवर्धन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू. आणि जी झाडं काढून दुसरीकडे टाकण्यास लावण्यासारखी मोठी झाडं, रिप्लांटेशन, तर ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. याच्यामध्ये कुठेही झाडं गेली ना आम्ही ती लावली नाहीत, एकाला 10च्या प्रमाणे असं होणार नाही. जी शक्य आहे ती झाडं पुन्हा आम्ही याच्याकडून काढून, खालून अगदी काढून ती पुन्हा दुसरीकडे त्या ठिकाणी लावू आणि ती जगवण्याची जबाबदारी सुद्धा आमची राहील. हो, पण या आधीचा अनुभव असा आहे की रस्ता रुंदीकरण असो, हायवे असो, जी झाडं पुनरोपणासाठी काढली जातात तिचं पुन्हा काही होतच नाही, ती झाडं जगतच नाही. म्हणजे अगदी 70-80% झाडं जगत नाही, अगदी 10-20% झाडं जगतात. मला वाटतं तर जेवढा प्रयत्न तेवढा आपण करत असतो. आता काही झाडं त्यातली मरत असतील तर असं म्हणणार नाही की 100% जगतात म्हणून, पण त्याच्या बदल्यामध्ये एकाला 10, हायवेला पण तोच नियम आहे, सगळ्या रस्त्याला तोच नियम आहे की बाबा ही झाडं तुम्ही दुसरीकडे लावा जगवा. आणि मला वाटतं ती मोठ्या प्रमाणात तशी त्याची निगा राखली जाते, त्याच्याकडे लक्षही प्रशासनाचं त्या ठिकाणी असतं. आता आपण माहिती घेतली भाऊ, एकूण झाडं किती काढावे लागणार आहेत, म्हणजे त्याचं काही फिगर्स वगैरे आता अजून तशी सांगितलेली म्हणजे आम्ही जे निरीक्षण केलेलं आहे तर ती आम्ही 17-18 मार्क केलेली आहेत. पण त्यानंतरही आम्ही आता हिअरिंग ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये सजेशन ऑब्जेक्शन बघून. आणि मी तर म्हटलं की गेल्या वेळी इथे कुंभमेळा झालेला आहे, इथे साधू संतांचे सगळे टेंट होते, शेड होते, ती जागा तर आपल्याला लागेलच ना. मागचा प्लॅन आपल्याकडे आहेच, त्या प्लॅनवर जे येतील झाडं की मागच्या 7-8-5 वर्षामध्ये आलेली आहेत, उगवलेली आहेत, वाढलेली आहेत, मला वाटतं ती आपल्याला काढावी लागतील.
तर त्याच्याशिवाय मग आपल्याला दुसरा पर्याय काय इथे आपल्याला मग आणि नाशिक शहरात जवळपास एवढी मोठी जागा आपल्याला कुठेच मिळणार नाही साधुग्रामसाठी. आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनी त्याच्यामध्ये थोडी लिबरल भूमिका घ्यावी. निश्चित आम्ही प्रशासनाने या भूमिकेमध्येच आहे. आपल्याला केंद्र शासन असेल, माननीय मोदीजी असतील, देवेंद्रजी असतील, आमचे सगळ्यांची भूमिका हीच आहे की झाडं अधिक लागली पाहिजे, ती वाढली पाहिजे, निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे. आजकाल जो सगळा अनबॅलन्स होतो आहे तो यामुळेच होतोय, याची कल्पनाही आम्हाला आहे. म्हणून निश्चित एकाला 10 झाडं आम्ही या ठिकाणी लावू आणि ती जगवू सुद्धा. मागच्या कुंभमेळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जागा कुंभमेळ्यासाठी भूसंपादित केल्या होत्या त्यातील काही शेतकऱ्यांना अजूनही त्यांचा मोबदला मिळालेला ते मला वाटतं त्या संदर्भामध्ये तोडगा आता निघालेला आहे, सर्वमान्य तोडगा निघालेला आहे. ती कारवाई सुरू आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी मान्य केलेलं आहे. आता त्या संदर्भामध्ये टेक्निकल माहिती अधिकारी देतील. पण आता आम्ही TDR द्यायचा, काय करायचं, पैसे किती द्यायचे, कसे द्यायचे, याच्यावर सर्वांना याच्यात विश्वासात घेऊन सर्व शेतकऱ्यांना आता या बाबतीमध्ये योग्य तोडगा निघालेला आहे. गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न प्रलंबित आहे. पण माननीय मुख्यमंत्री महोदय सांगितलं की या वर्षी कुंभच्या आधी हा सगळा प्रश्न मिटवायचा आहे, शेतकऱ्यांना त्यांचे पैसे द्यायचे. आम्ही आता दिवशी पावलं उचललेली आहेत. मला वाटतं लवकरच हा विषय आता मार्गी लागेल. खरं तर हा अशा पद्धतीनं वाद निर्माण होणं किंवा कुंभमेळ्याची कुठलीही कामं आली की त्याला विरोध होणं अशा पद्धतीचं सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळतं. प्रशासन कुठे कमी पडतंय का खुलासा करण्यामध्ये आणि या सगळ्यामध्ये प्रतिक्रिया देण्यासाठी? कारण लोक आंदोलन करतात, रस्त्यावर उतरतात आणि त्यानंतर प्रशासनाचे खुलासे येतात. आपल्याला इथे यावं लागतं वारंवार. नाही, मला येणं आमचं कामच आहे. मी तर कुंभमेळा मंत्री, पण आमचे अधिकारी त्या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहेत. त्यांनी अजून फक्त सजेशन ऑब्जेक्शन मागवलेले आहेत. हे तर करावं लागेल ना. जे निसर्गप्रेमी आहेत, झाडप्रेमी आहेत, त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणणं नाही. त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे. ते काही चुकीची भूमिका घेत आहेत का आडमोठेपणाची भूमिका घेत असं अजिबात नाहीये. पण या ठिकाणी कुंभमेळा करणं ही अपरिहार्यता आहे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही 1 झाड गेलं तर 10 झाडं लावणार आहोत. इथे जास्तीत जास्त जी मोठी झाडं ती काढून आम्ही रिप्लांट करणार आहोत. ती जर सगळे 100% जगतील असं मी म्हणणार नाही, पण आमचा प्रयत्न तो राहणार आहे. पण त्यानंतरही आम्ही ही सगळी भर निश्चित नाशिक शहरामध्येच फाशीचा डोंगर पण आहे, पेठ रस्ता आहे, त्या ठिकाणी झाडं लावून याच्या एकाला 1 झाड गेलं तर 10 झाडं निश्चित त्या ठिकाणी लावणार आहोत आणि जगवणार आहोत. भाऊ, आज आपण अधिकाऱ्यांसमोर पाहणी केली आणि याच बरोबर नाशिक शहरामधली काही झाडं आहेत. मी सगळ्या निसर्गप्रेमींना सुद्धा विनंती करेल, काही झाडं आहेत ते फार त्याची संख्या नाही, किती असतील मला वाटतं अगदी रस्त्याच्या मधोमध आहेत आणि अशा बाजूला आहेत की त्याच्यामध्ये आतापर्यंत शेकडो ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि लोकांना प्राण गमवावे लागले. मुलं आहेत, मुली आहेत, अपारवृद्ध आहेत आणि वेळोवेळी जातात आणि येतात आणि रस्त्याच्या सेंटरला झाडं अशी आहेत की त्याच्यामुळे शेकडो लोकांचे जीव गेलेले आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, आपण एक नाही एकाच्या पाठीमागे 25 झाडं लावू, 50 झाडं लावू, पण ही जी झाडं आहेत हे 10, 20, 25 ही काढण्या संदर्भामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं. अन्यथा आपल्या घरचीच मुलं जात आहेत, दगावत आहेत, जागेवर गतप्राण होत आहेत आणि आपण म्हणत नाही हे झाड आम्ही काढूच देणार नाही. मला वाटतं अशी भूमिका आपण घेऊ नका. उलट याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून, आणि शहर आमचं आहे, ही मुलं आमची आहेत, माणसं आमची आहेत आणि ते आपल्या समोर 100च्या शेकड्याच्या संख्येमध्ये आपण मरताना बघतोय. त्यांचे 95 पोलीस आहेत की झाडावर अजून मेलेत, झाडावर अजून बाईक गेली, गाडी गेली, ते दगावलेत. मला वाटतं या संदर्भामध्ये सुद्धा सगळ्यांनी लिबरल भूमिका घ्यावी. आणि तोही प्रश्न की जे सगळे नाशिकच शिवाय ते 1 झाड यांना काढता येते, इतके लोक मरताना बघतायत. मला वाटतं त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी पुनर्विचार करावा आणि एक होऊन सगळ्यांनी मिळून त्या संदर्भामध्ये ते झाड काढलं पाहिजे. त्याच्या बदल्यामध्ये 1 नाही, 10 नाही, आम्ही 50 झाडं लावू, पण ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मागच्या कुंभमेळ्यापासून इथल्या लक्ष्मीनारायण पुलापासून संगमापर्यंत नदीचा साफसफाई केलेली जवळपास मागच्या कुंभमेळ्यापासून. 1-2 पत्रकार परिषद करतात आपण, एसटीव्ही प्लॅन करतोय. हा, तर त्याबद्दल मला वाटतं आता कुंभमेळा आहे, विशेष स्वच्छता असली जाईल. हा कुंभ स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित व्हावा ही सगळ्यांचीच भूमिका आहे आणि त्या बाबतीमध्ये मागच्या वेळी सुद्धा आपण व्यवस्था केली होती. पण कायमस्वरूपी सुद्धा या ठिकाणी आपण एसटीपी प्लॅन त्या ठिकाणी एसटीपीचा आपण व्यवस्था केलेली आहे. सिवरेज प्लॅनला तर 1500-1550 कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. पुन्हा 500-600 कोटीच्या कामाला आपण नवीन सुरुवात करतोय. म्हणजे निधीची कुठे कमतरता नाही. या पुढच्या काळामध्ये गोदावरी स्वच्छ असली पाहिजे. 12ही महिने ते सुंदर, नुसतं कुंभमेळ्यापुरतीच नाही तर ती 12ही महिने चांगली वाहिली पाहिजे. कुठेही गटारीचं पाणी, ड्रेनेजचं पाणी तर देता कामा नये, ही या ठिकाणी आम्ही खबरदारी आता घेतलेली आहे. नाशिक शहरातल्या रस्त्यांची परिस्थिती आता अद्यापही खड्ड्यांचे रस्ते असे आहे. कालच आपल्या एका आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात लेखी तक्रार केलेली आहे आणि हा सगळा अनागोंदी कारभार जो सुरू आहे त्याच्याबाबत त्या तक्रारीत उल्लेख आहे. मला वाटतं आपणही बघतायत किती वार लेवलर पावसाळ्यात सुद्धा आपण खड्डे बुजवायचं काम या ठिकाणी केलं. जवळपास 80-90% ठिकाणी आता खड्डे बुजवलेले आहेत आणि आताच आपण जवळपास 1100 कोटीच्या कामांना, आता रस्त्यांच्या कामांना आता वर्क ऑर्डर देतो आहोत. मला वाटतं दिलेली असेल
त्या 2-4-5 दिवसामध्ये. त्या कामाला आता आम्ही तात्काळ सुरुवात करणार. आम्हाला अतिशय वार लेवलवर हे रस्ते आणि त्याच्यामध्ये व्हाईट टॉपिंग पण आहेत. म्हणजे आता डांबरी रस्ते आहेत, वारंवार खड्डे पडतायत, असंही होणार नाही. आम्ही ते व्हाईट टॉपिंग घेतलेले आहेत, सिमेंटचे घेतलेले आहेत. त्यामुळे यापुढे अशी तक्रार येणारच नाही की रस्ते डांबर वाहून गेलं, पाऊस झाला, अतिवृष्टी झाली. त्यामुळे मला असं वाटतं मुख्यमंत्री मोदींनी हीच भूमिका घेतली आहे की रस्ते कायमस्वरूपी टिकतील असे या ठिकाणी करावे. आणि त्याचं टेंडर निघालेलं, वर्कआउट झालेले. येत्या 8-10 दिवसामध्ये हे कामं आपल्याला सुरू झालेल्या या ठिकाणी दिसतील. थोडीशी गैरसोय सुद्धा नाशिककरांची होईल काही दिवसांसाठी. मला वाटतं त्याबद्दलही आपण सर्वांनी मला माफ करावं मी असं म्हणेल. पण आपल्याला कायमस्वरूपी जर खड्ड्यातून मुक्त व्हायचं असेल तर मला वाटतं हे काम आपल्याला करणं अपरिहार्य. राजकारणासंदर्भातले काही महत्वाचे प्रश्न आहेत. एकनाथ शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांची तक्रार अमित शहाकडे केली. ऑपरेशन कमळ राबवलं जात आहे अशी त्यांची तक्रार होती. त्या संदर्भामध्ये अमित शहा यांनी पण त्यांना सांगितलंय की माझं लक्ष आहे महाराष्ट्रावर. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघता? आता अमित भाईंनी बघितल्यावर मी काय बोलायचं? त्यांचं लक्ष आहे म्हटल्यावर मी काय बोलू त्या संदर्भामध्ये? मला वाटतं आपणच दाखवतायत. काल मला वाटतं शिंदे साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेले होते. अमित भाईंची त्याची भेट आपण त्या ठिकाणी दाखवलेली आहे. मला वाटतं हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे म्हणून त्या संदर्भामध्ये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.